हॅलो फ्रेंड्स, कसे सगळेजण. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता खूप दिवसांनी म्हणजे 3-4 दिवसानंतर परी घरी यायला लागली आहे. त्यासाठी तिच्या स्वागतासाठी तयारी चालू आहे. कारण की ना परीला सोडलं दवाखान्यात ना आता घरी. आता तिला 3-4 दिवस दवाखान्यामध्ये होती. त्याच्यानंतर मला सोडले घरी. तर मम्मी आणि माझी बहीण आणायला लागले तर तिला घरी. तिचंच आहे ना, म्हटलं वेलकम थोडंसं करावं. कारण की दवाखान्यातनं म्हणजे काय झालं होतं ना, तुम्हाला मी दुसऱ्या एक व्हिडिओमध्ये त्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ बनवून मी त्याच्यामध्ये सांगेन तुम्हाला. आणि असं मला छोटीशी तयारी करून घेतो. आणि मी पण आता दुपारी 3 वाजता दवाखान्यातनं आले. आणि त्याच्यानंतर घरात येऊन भरपूर काम होतं मला. कपडे धुतल्यानंतर फ्रेश झाले, आवरलं. आणि आता म्हटलं की ती येणार तर थोडंसं आवरून घ्यावं. हे दाखवते. मला जशी येते तशीच रांगोळी काढते मी, जास्त अशी काही नाही काढते, पण तुम्हाला दाखवते. जशी येते तशी काढायला लागले आता परीसाठी रांगोळी. कशी वाटते रांगोळी? छान वाटायला लागले ना? हो बाळा. दारात रांगोळी काढून झाली आता. पण म्हटलं की स्वयंपाक पण करायला लागेल. कारण की आता ती लोक येणार आणि स्वयंपाकच नाही, नुसतं त्यांची पूजा आरती करूनच काय फायदा नाही. डाळ घालतो वर शिजायला. आणि आमचा पण आज उपासाच आहे. तसा पण म्हटलं की उपासाला पण डाळ भात भाजी चपाती स्वयंपाक सगळं करू. दुसरं का भाजी काय करायचं तेच टेन्शन आहे आता. चालेल. पोरा शिकवायला द्यायला लागलात आता. ती येणार आहे इतक्या दिवसात ना. चालेल त्यांचं. अशी छोटीशी रांगोळी काढली. उलटी दिसते तुम्हाला. मी काढली छोटीशी. काढून घ्यावी. 8 वाजले तरी ती लोक आले नाही. ह्याच गडबडीमध्ये मी लय उशीर झाला मला. करते आता पटकन. पाऊस लय भरपूर यायला लागला आज. भरपूर पाऊस इतका ना काय समजत नाही. आणि कुकरला आता डाळ पण झाली लावून. भांडे पण घासायचे त्यात पण अजून थोडं चालू आहे. देवपूजा ते झाली माझी सगळं. हो हे वाट बघतात ते. तर घरात कोण नाही म्हणल्यावर असं दवाखान्यात फॅमिली मेंबर असले की चांगलं पण वाटत नाही ना. त्यासाठी असं विचित्र वाटत होतं. म्हणजे आज तिला सोडलं. इतकं छान वाटायला लागले ना, बरं वाटायला लागले. 3-4 दिवस लेकरू छोटीशी. आणि लेकरं किती सण करणार ना हो, किती सण करायचं. तरी भरपूर सण केलं तिला. 4-5 लाईन तेवढं ते 3-4 दिवसाचा प्रवास एवढं म्हणजे हे व्हायला लागले नुसतं. आली घरी सुखरूप देवाच्या दयाने छान आहे. आणि आता एकदम ठणठण ते एवढं तिचं ते हे होतं आहे ना. आम्ही असं घायाळ होऊन गेलो पूर्ण. चला, देवाचे आभार. स्वामी समर्थाची कृपा. आपली परी आपल्यासोबत यायला लागली. आता आल्यावर तुम्हाला आता दाखवतेच. या थांब दादा पण टाकते. टाका या तुला छान वाटतं आता. तरी 3-4 दिवस दवाखान्यामध्ये होती. आम्हाला करमतच नव्हतं. परीला आम्ही 2-4 वर्षामध्ये कधी दवाखान्यात बघितलं नाही. एक तर असं आशा बापाशी पडलेली बाळ.
है ना? कसं आता घरात लेकर आहे तर छान छान वाटतंय. हा हे गरम होतं, काढायचं का? काढायचं. ह्याची कशी मस्ती चालली. हा बघ की बाई तुझी. हा बरं तुला काय झालं ग? काय झालं तुला अचानक? थोडा पसारा. किती वाजता निघाला तुम्ही? निघले आता मग 5 वाजता 4 वाजता. गर्दी माणसाची तरी चपाती केली सकाळी. सकाळी घरी केलं तिला सोडा असतो. तू दुपारी आलीस तर माझ्या मला किती राडा. ती पोरगी यायची तिला जेवायला. भूक भूक लागली म्हणायला लागली. 2 दिवस लेकराच्या पोटात आण पाणी नाही काय नाही. मग जरा चपाती भात ह्यांचं चालू झालं. यांच्या तिघं चौघ जणांना मस्ती करायला लागले सगळेजण. जीवले बिवले जरा आता तिला तरतरी आले. 2 दिवस तिला आवडलं पनीर तर मस्त मग त्यासाठी पनीरची भाजी बनवली, चपात्या बनवल्या. आल्याबरोबर आंघोळ केली की जेवायला बसली मस्त. साठी बरं परत तसं नाही करायचं राणी. दूध आणलं तिच्यासाठी. दूध पेन म्हणले तर तिचा हात मरणाचा सुजलाय. ताण पाणी नाही काय हात किती सुजलाय. सलाईनमुळे तिचा हात किती सुजलाय परीचा. असं टम झालं. मग आता ते बर्फाने शेकायला लागली. 2 दिवस कसं पोटात आण पाणी नुसतं असंच नुसतं सलाईनवरच. काय जर खाल्लं तरी तिला उलटी होत होती. उलटी जुलाब सोबतच बाई. लेकराला किती बरं नव्हतं बाई. आता लेकर माझं चांगलं माझी कुठे गिरती आहे. आई कुठे गिरती. बघ आपल्या दिदीला काय झालंय. दिदीला काय झालंय. लय दिवसात मैदान बघतोय का तसं करतोय. आई कुठे गिरती रे तुला. त्याला आम्ही दवाखान्यात नेलंच नाही जास्त. घरच बसवलं. कुठे गिरती आहे तुला छोरं. मग दवाखान्यात गेलती ना. आई कुठे गेली होती. जिथं परी दवाखान्यात होती ना ऍडमिट, आता त्या दवाखान्यामध्ये आहेत ना 70-80% आहेत ना लेकरं सगळी म्हणजे डेंग्यू मलेरियामुळे होते आजार. थंडी ताप सर्दी खोकला हे असं सगळ्या लेकरांना झालं होतं. आणि परीला म्हणजे डेंग्यूचं टेस्ट केली पण काहीच निघली नाही. किती सगळेजण होते ना ग. खूप डेंग्यूची साथ. सगळ्यांना म्हणजे आता हे पाऊस जो पडतोय ना बाहेर त्याच्यामुळं काय व्हायला लागले, दूषित पाणी यायला लागले. ते पाणी पण खराब निघायला लागले. तिला पोट दुखायला लागलं ना. आणि सगळ्यांचं पोट म्हणजे उलट्या जुलाब हे साथ निघलेली. आणि सगळीकडं म्हणजे आणि जास्त करे ना चिंचवड पिंपरी निगडी त्या साईडला जास्त पाणी दूषित यायला लागले. आपण म्हणतोय पण ह्या साईडला नाही, पण त्या साईडला जास्त पाणी दूषित आहे. तर सगळ्यांनी आपल्या लेकरांची काळजी घ्या. तसं तर मी पोरांना आता उकळूनच पाणी प्यायला लागले. म्हणजे ती पहिलं जसं दवाखान्यात नेलं ना ॲडमिट केलं तेव्हापासून तो उकळूनच देते. पण तिला टेस्ट केले त्यात दोन्ही पण तिला निघलं नाही. डेंग्यू मलेरिया काहीच निघलं नाही. फक्त तिला कसं तिला थोडंसं वेगळा प्रॉब्लेम झाला त्यासाठी तिला आपण ॲडमिट केली ती. पण तिथं तिला ॲडमिट केली तिथं हे सगळे पेशंट होते. कशी त्रास द्यायला लागली बघा ना. आता पोपटाने बोलती. 2 दिवस असं तिचं तोंड बघून आहे ना रडा येत होता अक्षरशः आम्हाला. चिमणी आहे घरातली. चिमणी इकडं बघ ग. चिमणी एकदम शांत चिमणी झाली. तर पोरांचं धिंगाणं चालू झालंय. स्वयंपाकाला उशीर म्हणून 9 वाजता चहा पिते. 9 वाजता कोण 9 वाजता चहा पिते ती सांगा. उपास आहे म्हणून स्वयंपाक चालू आहे. पण 9 वाजता चहा पिणं चालू आहे. लसूण सोलायचं काम चालू आहे. सिद्धांचे पप्पा आहे ते सगळे लसूण सोलायला लागले. ते स्वयंपाकाला चहा दिल्यावर चहा घ्या ना सिद्धांचे. मदत करतात सगळेजण मला दिसतंय. पप्पा पण आमचे लसूण सोलून दे, कोथिंबीर सोलून दे, परत भाजी काय आणली निसून दे. म्हणजे सगळ्या गोष्टीत हेल्पफुल सगळेजण. झाला डाळ भाताचा कुकर तर लावलाय. भाजी भाकरीच राहिली करायची फक्त मला. अगं प्रीती स्वयंपाक झाला का नाही. दिसतंय ना इथं लाईटच गेली. झालाय स्वयंपाक. भाजी पण झाली. अंधारात काय समजा नाही आता. वेदांना जेवण चारायचं मला.
परीला पण जेवण चालू लागले मी वेदांना पण चालू लागले इथं आहे नाही म्हणजे अंधारात काय दिसतंय का लाईटच गेली आमच्या घरातली आता पूर्ण इथं अंधार झाला लाईटच गेली 10:30 वाजता काल पण अशीच लाईट गेली काल तर म्हणून व्हिडिओ पण काढला नाही आणि काहीच काढला नाही आणि आज व्हिडिओ काढते तर आज लाईटच गेली आणि वेदांना लागली भूक आता इथं आहे एक बल्ब म्हणून ठीक आहे डिम लाईटचं पण आतमध्ये तर पूर्ण अंधार दिसते हो आता लाईट कधी येते काय माहिती सांगू शकत नाही चारते वेदांना चल बाळा लाईट काही आहे ना 2-2.5 तास झालं लाईट नाहीये आणि सगळेजण अंधारातच जेवायला बसले अंधार म्हणजे आहे तो बल्ब नाही का त्याच्यामुळं आता अंधारातच चालू आहे परिबाई जेवती गोलू जेवतोय इथं सिद्धांचं वेदांचं झालेलं आहे आणि पावसामुळं आता एवढी कपडे मी धुतलेली सगळे आता घरात आणायला लागले जाळे पाऊस कंटिन्यू चालू आहे आता जेवण करतो आता लाईट येईल काय माहिती पडणार नाही पण भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय